तर मुंबईतल्या सायन परिसरात सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे। सायन परिसरातल्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि काही परिसरांमध्ये आता मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सायन परिसरातली ही दृश्य आहेत। सायन गांधी मार्केट परिसर हा कमी अंतरावरचा परिसर आहे, सखल भागातला परिसर आहे। त्यामुळे सायन सर्कल, गांधी मार्केट या संपूर्ण परिसरामध्ये सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पूर्व द्रुतगती मार्गावरची ही दृश्य आहेत। पूर्व द्रुतगती मार्गावरून ही वाहतूक आता मुंबई शहराच्या दिशेने चाललेली आहे, मात्र रस्त्यामध्ये पाणी साचल्याने आता वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर सायन प्रमाणेच पुढे हिंदमाता, दादर, माटुंगा या परिसरात सुद्धा पाणी साचायला कदाचित सुरुवात होईल। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। सायन परिसरात एकीकडे पाणी साचले तर दुसरीकडे चुनाभट्टी परिसरात सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येतोय। विशेषतः समुद्रकिनारी मुंबईकरांनी आवश्यक काम असल्याशिवाय जाऊ नये। आजचा रविवारचा सुटीचा दिवस आहे, त्याच्यामुळे कदाचित अनेक मुंबईकर मुसळधार पावसाचा आनंद लुटण्याकरता घराबाहेर पडू शकतात।